नमस्कार, आप देख रहे हैं राय टीवी। संजय राक्षसे के साथ। शिक्षक समन्वय संघ ने आज जिलाधिकारी कार्यालय के सामने अपने मुंडन करके अनशन से नया मोड़ लिया। शिक्षण मंत्री अजय पवार, अर्थ मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 100% कट करू का? शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जवळपास मागील 14 दिवसापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे। मागणी अतिशय संविधानिक हक्काची एकच आहे की आम्हाला 1 जानेवारी 2024 पासून प्रचलितनुसार टप्पावाढ मिळाली पाहिजे आणि ही मागणीची घोषणा आणि त्याचं रितसर असं कागदसुद्धा या राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आझाद मैदानावर येऊन आम्हाला दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही मागणी घेऊन बसलोय। 7 महिन्यापासून त्यांचा साधा जीआरही निघत नाहीये। आज आमच्या बांधवांनी सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज मुंडन आंदोलन केलेलं आहे। आज जर पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जर आमचा कॅबिनेटमध्ये निर्णय लागला नाही तर आम्ही 63,000 शिक्षक जेल भरो आंदोलन करणार आहोत। विधानसभेच्या अगोदर आमचा जर शासन निर्णय पुढच्या आठवड्यात कॅबिनेटमध्ये झाला नाही तर शाळा बंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये असेल। हे आंदोलन आता शिक्षकाचं राहिलं नाही तर 63,000 शिक्षकासोबत पूर्ण संस्थाचालक, पूर्ण शेतकरी बांधव, ज्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवलंय तो सर्व विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि असं एक जन आंदोलन आम्ही आमच्या हक्काच्या पगारीसाठी केले। अहो, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खेद वाटतो आणि मला या सरकारचा निषेध करायचा आहे। याचं कारण असं आहे की एखादा प्रश्न किती वर्षाचा असावा, मागील 22 वर्षापासून हा प्रश्न विना वेतनाचा या महाराष्ट्रामध्ये आहे। एकीकडे आम्ही महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं, एकीकडे बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करतात, एकीकडे छत्रपतीचा आशीर्वाद यांना पाहिजे असतो। त्यांच्या शिकवणीचं काय? त्यांनी घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये जे उद्याचं भविष्य घडवतात त्या शिक्षकांना भर पावसामध्ये मागील 14 दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय तरी या सरकारला जाग येत नाही। अरे, कुठल्या गेंड्याची कातडी पांघरून तुम्ही झोपलेले आहात? याद राखा, तुम्ही जर आज आम्हाला मुंडन करायला लावलंय, मागं आम्हाला तुम्ही भीक मागायला लावलंय। जर या शिक्षकाचा शाप लागला तर येणाऱ्या काळामध्ये तमाम मंत्रिमंडळाला रस्त्यावर भीक मागायची वेळ ही जनता आणेल। कारण शिक्षकाचा तो शाप असेल म्हणून ती शाप देण्याची वेळ येऊ देऊ नका। एकीकडे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणताय, त्या पद्धतीनं वागायला शिका, नाहीतर तुमच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये जर अशा पद्धतीचा फरक दिसत असेल तर हा 63,000 शिक्षक तुम्हाला कदापि माफ करणार आहे। आम्ही काय मागतोय हो? आम्ही काय मागतोय? आम्ही तुमची खुर्ची मागतोय, आम्ही तुमची सत्ता मागतोय, आम्ही तुमचं पद मागतोय? अजिबात आम्हाला काही नकोय। आम्हाला भारतीय संविधानानं दिलेला आमच्या पगारीचा हक्क पाहिजे। आम्ही वेठबिगार नाही आहोत। या भारतामध्ये लोकशाही आहे, या भारतामध्ये गुलामशाही नाही आहे। आम्हाला गुलामासारखं तुम्ही वागवताय। आमच्या बांधवांना आज मुंडन करायची वेळ आलेली आहे। आम्ही आज वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुमचं लक्ष वेधत आहोत। आता डोळे उघडा, अन्यथा येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असेल एवढंच सांगणार आहे। उद्याच्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय व्हावा एवढी सद्बुद्धी तो देव तुम्हाला देव, एवढीच इच्छा या क्षणी मला व्यक्त